नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत पुरी भाजी। म्हणजे आपण गावाकडे जातो ना, त्यावेळी अगदी छोट्या हॉटेलमध्ये जसं पुरी भाजी मिळते ना, तशीच पुरी भाजी आपण बनवणार आहोत। अतिशय चवदार आणि चमचमीत होईल आणि बनवण्याची पद्धतही वेगळी आहे। तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। पुरी भाजी बनवण्यासाठी मी इथे 5-6 हिरव्या मिरच्या, एक लसणाची कांडी आणि त्याचबरोबर 1 इंच आलं घेतलेला आहे। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 2 टोमॅटो घेतलेले आहे। हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची आपल्याला जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे आणि टोमॅटोची सुद्धा आपल्याला मिक्सरमधून प्युरी करायची आहे। सर्वात प्रथम गॅसवरती आता एक कढई ठेवूया। त्यात 3 टेबलस्पून आपण तेल टाकूया। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात 1 चमचा मोहरी टाकूया। मोहरी छानपैकी फुलली की यात आपण 1 चमचा जिरे टाकूया आणि मोहरी आणि जिरे छानपैकी तेलामध्ये फुलवून घेऊ। ही भाजी बनवणं खूप सोपं आहे। आता यात आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि थोडासा हिंग टाकला। त्याचबरोबर जी हिरवी मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली होती, 1 चमचा ती पेस्ट टाकून घेतली आणि आता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ। गावाकडे जाताना आम्हाला एक हॉटेल लागायचं, हॉटेल माऊली म्हणून। तिथे आम्ही नक्कीच थांबायचो। सर्वात पहिले पुरी भाजीचा नाश्ता करायचो आणि मगच पुढचा प्रवास करायचो आणि ही तिथलीच भाजी आहे। आता यात आपण अर्धा चमचा हळद टाकून घेतली। त्याचबरोबर मी 4 बटाटे उकडून ठेवलेले होते, हे बटाटे पण यात टाकून घ्यायचे, उकडून आणि छानपैकी फोडी करून ठेवलेल्या होत्या। आता बटाट्यांना सर्व मसाला आपला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकूया, म्हणजे आपली बटाट्याची भाजी तयार होईल। आणि ही भाजी तुम्ही अशी पुरी बरोबर खाल्ली ना तर खूप टेस्टी लागेल। हे बघा, अशा पद्धतीने चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया, म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे। पण आपल्याला एवढ्यावरती थांबायचं नाही, आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे। तर ती कशी बनवायची हे मी तुम्हाला पुढे सांगतेच। म्हणजे एकाच भाजीत आपल्याला 2 भाज्यांची चव लागेल। ज्याला सुक्की भाजी हवी आहे ती सुक्की भाजी खाऊ शकेल किंवा ज्याला रस्सा भाजी खायची आहे ती रस्सा भाजी खाऊ शकेल। आता ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली, ही आपण साईडला काढून ठेवू आणि यानंतर रस्सा भाजी बनवायला घेऊया। बटाट्याची भाजी बनवायला फारसा वेळ लागत नाही। बटाटे उकडलेले असतात, अगदी 2 ते 3 मिनिटातच ही भाजी तयार होते। म्हणजे भाजी खूप झटपट तयार होते आणि यापासून तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बटाटे वडे बनवू शकतात। म्हणजे एका भाजीपासून बघा किती भाज्यांचा फायदा आपल्याला। आता रस्सा भाजी बनवण्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवली आणि त्यात 4 टीस्पून तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित तापलं की त्यात 1 चमचा आपण जिरे टाकूया। जिरे छानपैकी फुलले की यात 1 चमचा अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊया आणि इथे सुद्धा हिरवी मिरची आणि अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत एखादा मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा आपण हिंग किंवा चिमूटभर हिंग टाकून घेऊया आणि त्याचबरोबर मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून ठेवले होते ते टाकून घेऊया। कांदा चिरताना मात्र बारीक चिरायचा, खूप जाडसर चिरायचा नाही। आणि कांदा मऊसर करून घेऊया, तेलामध्ये परतून घेऊया आणि छानपैकी मऊसर करून घेऊया। कांद्याचा कलर नाही चेंज करायचा। तेलाला तुम्हाला सफेद फेस दिसत असेल, शेंगदाण्याच्या तेलामुळे हा फेस आलेला आहे। त्यानंतर आपण यात जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती टाकून घेऊया आणि एखादा मिनिटभर कांद्याबरोबर परतून घेऊ। टोमॅटो छानपैकी परतला की यात आता आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहे आणि तेल बघा छानपैकी वर आलं। आता 1 चमचा आपण काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊ। त्यानंतर 1 चमचा धने पावडर टाकून घेऊ। त्याचबरोबर अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊ आणि हे पावडर मसाले पुन्हा एकदा कांदा टोमॅटो मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा सर्व मसाला
एखादा मिनिटभर व्यवस्थित मिक्स झाला आणि तेल वर यायला लागलं, तरी अजून आपल्याला मसाला थोडासा भाजायचा आहे आणि तो लागू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं. पाणी टाकताना मात्र गरम पाणी टाकायचं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊया आणि तेल सुटेपर्यंत मसाला तेलामध्ये छान परतू देऊया. आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि मीठ टाकताना काळजी घ्यायची, आपण बटाट्याच्या भाजीला सुद्धा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित मसाला मिक्स करून द्यायचा आणि पुन्हा एखादा मिनिटभर मिठामध्ये हे मसाले चांगले भाजून घ्यायचे किंवा तेलामध्ये परतू द्यायचे. तेलामध्ये 2 ते 3 मिनिट मसाले छानपैकी परतले गेले आणि तेलही छान असं वरती आलेलं आहे बघा. म्हणजे आपला मसाला पूर्णपणे भाजला गेला. आता यात जवळ फ्रेश मटार होते, तर मी 1 वाटी फ्रेश मटार टाकून घेतले. याऐवजी तुम्ही फ्लावर टाकू शकता किंवा फ्लावर मटार टाकू शकता किंवा बटाट्याची भाजी वेगळी न करता ह्या स्टेजला तुम्ही बटाटा टाकलात तरी चालेल. पण अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, भाजीची चव खूप छान लागेल. मटार एखादा मिनिटभर मसाल्यांबरोबर छानपैकी परतवून घ्यायचा आणि मटार छानपैकी परतला गेला की यात आपल्याला हवं तेवढं आता आपण पाणी सोडूया. म्हणजे आपल्याला रस्सा किती हवा आहे भाजीचा त्या पद्धतीने आपण पाणी सोडूया. आता भाजी एकत्र करून देऊ आणि मटार शिजेपर्यंत म्हणजे अगदी 4 ते 5 मिनिट आपण व्यवस्थित भाजी शिजवून घेऊया. आणि फ्रेश मटार असल्यामुळे, हिवाळा आहे, मटारचा सीझन आहे, हे असे फ्रेश मटार भेटले ना की झटपट शिजतात. भाजी गॅसवरती ठेवून 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आपले जवळजवळ सगळे मटार शिजलेले आहे. तर ह्या स्टेजला अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकूया आणि भाजीचा कलर बघा किती सुरेख आला. गरम मसाला टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित एकत्र करून देऊया आणि एखादा मिनिट एक उकळ काढून घेऊया. फार जास्त आता उकळवायची गरज नाही. मटार शिजलेले आहे, आपल्याला हवा तेवढा रस्साही तयार झालेला आहे. आता यात कोथिंबीर टाकूया. पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून देऊ. आपली रस्सा भाजी सुद्धा तयार झालेली आहे. आता गॅस बंद करूया. आणि यापेक्षा तुम्हाला जर पातळ रस्सा हवा असेल ना, तर ह्या स्टेजला तुम्ही गरम पाणी करून टाका. थंड पाणी आता टाकायचं नाही आणि तुम्हाला हवा तेवढा रस्सा मिळून जाईल. पुरी भाजीसाठी आपली भाजी तयार झालेली आहे. आता हिची प्लेटिंग करूया. तर सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये आपण सुरुवातीला बटाट्याची सुकी भाजी टाकूया. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हवी तेवढी भाजी टाकून घ्यायची आणि त्यावरती ही जी रस्सा भाजी आपण बनवली आहे ना ती ओतायची. आणि तुम्हाला जर रस्सा भाजी नको असेल ना, तर तुम्ही अशीच सुकी भाजी बटाट्याची खाल्ली तरी चालेल पुरी बरोबर. यानंतर आपण ही रस्सा बनवलेली रस्सा भाजी ओतून घेऊया. त्याचबरोबर गरमागरम पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत त्या ठेवूया. कांदा आणि लिंबू आणि कोथिंबीरने गार्निश करूया. अशा पद्धतीने आपली झटपट पुरी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने पहिले कधी बनवले आहे का? कदाचित असेलही, पण माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल. आणि हो, तुम्ही जर पहिल्या वेळी बनवत असाल ना, तरी तुम्ही परफेक्ट अशी पुरी भाजी बनवू शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे तेही नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि चटपटीत व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या झटपट रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.